सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात, शुभ गुरुवार. दत्त माझा मी दत्ताचा. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचा अध्याय 53. आज श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचण्याची सेवा आज पूर्ण होत आहे. ज्याप्रमाणे आईपासून दुरावलेल्या मुलाची अवस्था होते, त्याचप्रमाणे चरित्र ग्रंथ संपत आल्यावरती वाचकाची अवस्था नक्कीच होते. आजच्या या 53व्या अध्यायाच्या अखेरीस दत्त परिवारातील सर्व माऊलींना एक नम्र विनंती की हे सर्व अध्याय वाचण्याची सेवा ज्याप्रमाणे दत्त महाराजांनी मजकरवी करवून घेतली, तशीच ती जास्तीत जास्त दत्तभक्तांना पोहोचवण्याची सेवा आपल्या सगळ्यांच्याकडून घडावी, जेणेकरून श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सर्वांना अतिशय सहज व सुलभतेने ऐकण्यासाठी उपलब्ध होईल. अध्याय 53. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पीठिकापुरम क्षेत्री पोहोचण्याचे विधान. ग्रंथाचे वैशिष्ट्य. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. मी लिहिलेला आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ थोडे दिवस श्रीपादप्रभूंच्या मामांच्या घरी होता. त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला. तेलुगू भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला. गंधर्वांनी तो श्रीपादप्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला. त्याचे सिद्ध योगद्वारा पठन होत आहे. मी रचलेले चरित्रामृत श्रीपादप्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून मी त्यांना वाचून दाखविले. ऐकण्यास आलेले 5 भक्त ते श्रवण करून धन्य झाले. मी पंडित नाही, त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल ते मी सांगू शकत नाही. श्री बापनाचार्यालूंच्या 33व्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास येईल. ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला, त्यांनी श्रीपादप्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपादप्रभूंच्या चरणी अर्पण करावा. या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठविलेला प्रसाद मिळेल. तो प्रसाद आणून देणारी व्यक्ती बापनाचार्यालूंच्या 33व्या पिढीतील असेल, हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपादप्रभूंचे दिव्य वचन आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. हरिओम तत्सत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.